हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त आणि एकदम झणझणीत आणि चविष्ट असे वाटाणा बटाटा रस्सा भाजी कशी करायची ते पाहणार आहे। तुम्हाला बघून कळत असेल किती मस्त अशी भाजी झालेली आहे। एकदम छान अशी दाटसर आणि मस्त अशी झालेली आहे। तुम्ही टेक्स्चर बघू शकता किती छान आलेलं आहे। भाजी तेवढीच चविष्ट बनते, झटपट एकदम मस्त होते बघा। नक्की करून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम मी एक मोठी वाटी मी इथे ताजा मटर वाटाणा घेतलेला आहे। इथे बघू शकताय ताजा वाटाणा घेतलेला आहे आणि चार मी छोटे असे बटाटे घेतलेले आहेत, त्यामुळे मी 4 घेतलेले आहेत। मोठे असतील तर 2च घ्या। इथे सर्वप्रथम मी इथे वाटाणा आणि बटाटे स्वच्छ धुतलेले आहेत। बटाटा मी स्वच्छ धुवून साल काढून घेतलेला आहे आणि वाटाणा पण धुवून घेतलेला आहे। इथे बघू शकताय। आता बटाट्याचे आपण मोठे मोठे तुकडे करून घेणार आहे। असं मोठ्या मोठ्या पीसमध्ये बटाटा आपण कट करून घेणार आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कट करून घ्या, छोट्या मोठ्या आकारामध्ये तुम्हाला जसं हवं तसं। मी इथे मोठ्या मोठ्या पीसमध्ये कट करून घेते। बटाटा कट करून घेतलेला आहे, पाण्यामध्ये घालायचा। बटाटा कट केलेला आहे आणि 2 कांदे पण मी आज पद्धतीने इथे कट करून घेते। कांदा एकदम बारीक असा मी कट करून घेणार आहे बघा। इथे बघू शकताय, कांदा मी इथे एकदम बारीक असा कट करून घेते। पटकन परतला जातो, चव छान लागते बघा। इथे या पद्धतीने कांदा एकदम असा मी बारीक असा कट करून घेते। बघू शकताय, कांदा सगळा मी कट करून प्लेटमध्ये ठेवलेला आहे आणि 2 टोमॅटो पण मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। टोमॅटो मी मोठ्या पीसमध्ये कट करते, कारण टोमॅटो आपण थोडंसं चॉपरमधून घेणार आहे। इथे बघू शकताय, टोमॅटो चॉपरमध्ये घालून मी याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते बारीक चिरलेली आणि एक हिरवी मिरची घालून घेते आणि आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। इथे बघू शकताय, मी बारीक करून घेते। पटपट असं बारीक होतं बघा आणि या पद्धतीने मस्त असे आपलं टोमॅटो छान बारीक करून घेतलेले आहेत। कढईमध्ये भाजी बनवणार आहे। कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे। थोडं तेल गरम झालं की मी यामध्ये थोडेसे जिरे घालून घेतलेले आहेत आणि जिरे छान फुलले की त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा आपल्याला आले लसूण पेस्ट घालायचे आहे। तुम्ही आले लसूण पेस्ट घाला किंवा आले आणि लसूण कुटून सुद्धा घालू शकता। इथे मी आले लसूण पेस्ट घातलेले आहे। छान अशी परतायची, 1 मिनिट परतलेले आहे आणि त्यामध्ये लगेचच आपण 2 कांदे कट करून घेतलेले घालायचे आणि कांदा आणि आले लसूण पेस्ट चांगले परतून घ्यायचे आहेत। इथे बघू शकताय, चांगले मी आले लसूण पेस्ट परतून घेतलेले आहे। त्यामध्ये पाव चमचा हळद आणि 1 मोठा चमचा धनेपूड घातलेले आहे बघा। हे मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आता आपण टोमॅटो घालून घ्यायचं आहे। जे बारीक केलेले टोमॅटो आहे ते घालून घ्यायचं यामध्ये आणि चांगले परतून घ्यायचं आहे बघा। याबरोबर टोमॅटो कच्चेपणा जाईपर्यंत चांगले याबरोबर परतून घ्यायचं आहे। कोथिंबीर आणि मिरची घातली की छान टेस्ट लागते बघा। असं छान असं मी तेल सुटेपर्यंत हे चांगलं परतून घेणार आहे। हे छान परतलेलं आहे। आता यामध्ये आपण लाल तिखट घालून घेणार आहे। मी इथे लाल तिखट घालते, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला। मी इथे घरगुती लाल तिखट घालते, तुम्ही लाल मिरची पावडर जरी घातली तरी पण चालते। इथे लाल तिखट घातलेलं आहे मी 1 ते 1.5 चमचा आणि मिक्स करून घेते आणि मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्येच मी अर्धा चमचा तूप घालते। ऑप्शनल आहे, पण तुपामुळे छान चव लागते भाजीला, त्यामुळे अर्धा चमचा तूप घातलेला आहे। मी मिक्स करून घेते तूप घालून आणि छान असे 1 मिनिट परतून घ्यायचं आहे बघा। लाल तिखट तेल घातलेलं आहे, तेल सुटेपर्यंत 1 मिनिट छान परतून घ्यायचं। छान तेल सुटलेलं आहे बघू शकताय। आता यामध्ये सुरुवातीला बटाटे घालून घ्यायचे कट केलेले। इथे मी सुरुवातीला पाणी नितळून मी इथे बटाटे घालून घेते बघा या पद्धतीने। त्यानंतर आपण यामध्ये वाटाणा घालायचा। बटाटा आणि वाटाणा मी घालून घेतलेला आहे आणि इथे बघू शकता हे मिक्स करून घ्यायचं। 2-3 मिनिटं मसाल्याबरोबर हे छान परतून घ्यायचं बघा। तुम्हाला बघून कळत असेल बघा, छान अशी परतल्यामुळे भाजीला छान टेस्ट येते बघा, छान चव लागते। 2 ते 3 मिनिटं परतलेलं आहे आणि यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे। घट्ट पातळ हवे तसं पाणी घाला। इथे बघा मी पाणी अजून थोडं घातलेलं आहे, कारण शिजल्यानंतर शिजण्यासाठी थोडं पाणी लागतं आणि छान असं बघा अजून थोडं मी पण पाणी गरमच घातलेलं आहे। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आणि उकळी काढून घ्यायची आहे बघा। तुमच्या अंदाजाने तुम्ही पाणी घट्ट पातळ हवे तसं गरम पाणी घाला। याला छान उकळी आलेली आहे आणि याच्यावर मी गॅसची फ्लेम मीडियम करणार आहे आणि याच्यावर झाकण ठेवून छान असे याला 5 मिनिटं शिजवून घेणार आहे। इथे 5 मिनिटाच्या नंतर थोडेसे बटाटे शिजलेले आहेत। आता बटाट्याच्या 3 ते 4 फोडी घ्यायच्या आणि थोड्याशा यामध्ये मॅश करून घालायच्या, म्हणजे छान असं भाजीला दाटसरपणा येतो बघा। या पद्धतीने थोडेसे बटाटे मी घेऊन
हवं तर प्लेटमध्ये घेऊन असं तुम्ही मॅश करून घालू शकता आणि मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये अजून झाकण ठेवून छान असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. दाटसरपणा येतो असं बटाटा यामध्ये असं मॅश करून घातला की छान असं झाकण ठेवून पुरवून घ्यायचं आहे आपल्याला. इथे बघू शकताय थोड्या वेळानंतर आपण चेक करून घ्यायचं आहे आपला वाटाणा बटाटा शिजलाय का ते चेक करायचं. तुम्ही भाजी बघू शकताय बघा, तुम्हाला बघून कळत असेल छान भाजी तयार झालेली आहे. मस्त अशी दाटसर आणि छान चविष्ट अशी भाजी तयार होते बघा. आपण चेक करायचं इथे बघा, वाटाणा पण छान असा मऊसूद असा शिजलेला आहे आणि बटाटा पण छान शिजलेला आहे आणि भाजी पण आपली छान अशी दाटसर तयार झालेली आहे. बघू शकताय मस्त अशी बघा, कमी साहित्यात तेवढीच चविष्ट भाजी होते. तुम्ही झटपट अशी भाजी बनवायची असेल नक्की या पद्धतीने करून बघा. इथे मी गॅस बंद करते बघा, मस्त भाजी तयार झालेली आहे. सर्व करते बघा, एकदम चविष्ट भाजी तयार होते बघा, मस्त एकदम छान झालेली आहे. तुम्हाला बघून कळत असेल किती मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे. नक्की या पद्धतीने वाटाणा बटाटा रस्सा भाजी करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने तुम्ही भाजी बनवून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.